यं ब्रह्मा यं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुनुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै गोपालांगन करदमेषु विरहं विप्राधरे लग्नशे ब्रूषे गोकुलहुं कृतैः स्तुतिशतैः मौनं विधत्ते सतां दास्यं गोकुलपुञ्जलीषु पुरुषे स्वाम्यं न तादात्मसु नातं कृष्ण तवाङ्घ्रिपङ्कजयुगं प्रेमैकलभ्यं जय परममहंता जीवदेहातिरिक्ता जय हत भवदर्पा सच्चिदानन्दरूपा जय सुरवरयुक्ता ज्ञानविज्ञानवन्ता जय गुणगणदीपा नान्तधरणी स्वरूपा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्ण महाराज की जय। घणोणी मीच अपनया अपन होत असे सुख दुःखाकार या जना कैसे दुःख न हा काही न करी चढत्या क्रमाने आपला हा प्रवास आहे पायथ्याकडून शिखराकडे आपण सरकत आहोत समारोपाच्या उपांत्य ह्या सत्रामध्ये आपण आज त्या कलशाला नमस्कार करणार आहोत नदी प्रवाहित होते आणि सागराच्या भेटीला जात असते तिला सागराची ओढ असते मुली माहेरला जाते माहेरला जात असताना तिला आपल्या माहेरची ओढ असते अशा तऱ्हेने ही कथा विचाराचा धागा घेऊन प्रवास करते ही कथा समग्र मानवजातीची व्यथा दूर करणारी कथा सामान्य माणसाची नाही असामान्य माणसामध्ये निर्माण झालेली व्याकुळता आणि तिचं सांत्वन करत असताना परमेश्वरी चकित झाला आणि थकून गेला प्रेमळ माणसाला कसं समजावून सांगावं हा एक मोठा प्रश्न असतो आईची समज कशी काढावी प्रिय व्यक्तीची समज कशी काढावी आणि म्हणून अर्जुन सोपा होता सांगायला उद्धव अवघड आहे सांगायला म्हणून भगवान कृष्ण त्या उद्धवाला एक एक धागा समजावून सांगतो कधी मनोरंजनातून कधी दृष्टांतातून कधी सिद्धांतातून प्रमेयातून समजावून सांगतो मध्ये थोडीशी अध्यात्माची चर्चा येऊन गेलेली आहे द्वैत अद्वैताची प्रपंचाची चर्चा होऊन गेलेली आहे सृष्टी कशापासून बनली याचं सविस्तर वर्णन मध्ये आलेलं आहे अणूपासून परमाणूपासून पंचमभूताची निर्मिती कशी झाली हे मुळात कुठल्या स्वरूपामध्ये होते सूक्ष्म प्रपंच कसा तयार होत आला हा स्थूल कसा बनला याचं विवेचन आलेलं आहे आणि
इतर मतांनी जे आपलं मतं मांडलेले आहेत, विवर्तवाद, परिणामवाद आणि प्रतिबिंबवाद, त्या मतासोबत थोडीशी घसाघसी झालेली आहे. तसा हा जो प्रपंच हा मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, आणि हे सगळं मिथ्या आहे. अविद्येमुळे आपल्याला तसं भासतं. सर्वज्ञ हे मानायला तयार नाही, उद्योगिता हे मानायला तयार नाही. रज्जू सर्पा भासं, पण कुठंतरी सर्प आहे ना म्हणून तर भास झालेल्या अंधारामध्ये दोरीकडे बघितल्यानंतर चांदीवर शिंपल्यांचा भास होतो. असेल भास आहे, पण कुठंतरी चांदी अस्तित्वात आहे ना म्हणून तर तो भास होतो. आणि परमेश्वर असा अशुद्ध होत नाही, त्याला असा कुठला भास होत नाही. झाला तर उद्यांची काहीतरी होईल, परवानगी काहीतरी होईल, त्याचा भरोसा कसा ठेवावा. जो केवळ आनंदमय आहे तो आनंदमयच आहे. आणि म्हणून जीवेश्वराचा भेद त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. जीव वेगळा, तो स्वतंत्र आहे. प्रपंच वेगळा, देवता वर्ग वेगळा आणि परमेश्वर वेगळा. त्या चौघांचंही अस्तित्व भिन्न भिन्न मानलेलं आहे. तो फार विचारवंतांचा तो मुद्दा आहे, ते करत बसवतो. ते भगवान कृष्णाच्या डोक्याकडे बघतायत, त्या टोपाकडे बघतायत. तो टोप सोन्याचा आहे खरा आहे. तो टोप किती वजनाचा आहे, इतक्याच वजनाचा आहे, त्याच्याशी आपल्याला देणे. आपण त्या पायथ्याशी असलेली माणसं, गोपाल कृष्णाच्या पायथ्याशी असलेले आपण माणसं, गोपाळांसारखी साधी भोळी असलेली आपण माणसं. सुदामा, पेंद्या, बैजा, वाकुडा यांच्यासारखी साधी सुधी असली. त्या किचकाट प्रांताशी आपल्याला देणे घेणे ते चर्चा करत बसवतो. आपल्याला भगवंतापासून समाधान कसं मिळतं, आपण संतुष्ट कसं होतो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याच्या चरणाजवळ स्थिर होऊन आपण त्याला समर्पित होतो. या ठिकाणी आपण त्याला शरण जातो. शरण मी आलो तुझला पैशा, माधव कुंज बिहारी. शरण मी आलो तुझला पैशा, माधव कुंज बिहारी. अव्यक्त व्यापक नाम निर्गुणा, भगवंतासमोर आपली व्याकुळता प्रकट करतो आहे. उद्धवाचे प्रश्न त्या स्वरूपाचे आहेत. वेगवेगळ्या अंगाने भगवंत उद्धवाची एक मानसिक तयारी करून देत आहे. युद्धच आहे, त्या विरहाच्या समोर जायचं, त्याच्यासोबतच हे युद्ध आहे, तो पचवायचा. उद्धवाने सुरुवातीलाच म्हटलं की मला तू अगोदर का पाठवत नाही? तू जाण्याचा विचार करतो, सगळ्यांना आधार दिला आणि काढून घेतोस.
यशोदेचं काय होणार, नंदबाबाचं काय होणार, अर्जुनाचं, पांडवांचा, कुंतीचा मी नाही सहन करू शकत. अर्जुन सहन करू शकतो. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं जा त्या सगळ्या गोपिका आहे त्यांचं संरक्षण कर. जेव्हा राजस्थान मधून तो अर्जुन इकडे येत होता, हस्तिनापुराकडे निघाला गोपिकांना घेऊन. अर्जुनाची शेती नष्ट झाली, पण जगला तर ना, तो जगत होता की नाही, तो ज्ञानी होता. आणि म्हणून ते अभीर लोक जे आहेत, जे भिल्ल लोक आहेत, ते भिल्ल लोकांनी सगळ्या गोपिका लुटल्या त्या ठिकाणी. महादेवासोबत युद्ध करणारा, कर्णासोबत युद्ध करणारा, मोठमोठ्या योद्ध्यासोबत लढणारा अर्जुन भिल्ल लोक समोर हरला आणि कितीतरी गोपिका भिल्लांनी पळवल्या. त्याच्या कप्प्यामध्ये असलेल्या गोपिका फक्त शिल्लक आहे, पण आहे ना अर्जुन, अर्जुन शिल्लक आहे. उद्धवाची अवस्था अशी आहे. तो म्हणतो मला अगोदर जाऊ दे. अयोग्य जीवा योग्य करुणी प्रेम देऊनी. अयोग्य जीवा योग्य करुणी म्हणून मीच आपण होत असे सुख दुःखा कारण. या जना काहीसे दुःख न हा म्हणजे काही नाही. समग्र मानव जातीला दिलासा देणारी आणि आत्मनिरीक्षण करायला लावणारी ही अत्यंत गोड अशा प्रकारची होती. आपण सतत दुसऱ्यावर आरोप करत असतो की याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. चिडत असतो, आरोप करत असतो, अस्वस्थ होत असतो. भगवंताने ती जागा आपल्यातच दाखवलेली की आरंभ इथूनच आहे. प्रतिबिंब तुम्ही बघताना ते प्रतिबिंब तुमचं आहे. प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली ना, क्रिया तुमची आहे, तुमच्यापासून सुरुवात आहे. आणि म्हणून समाज दुःख देत नाही, समाज त्रास देत नाही. समाजाची जी भावना बनते ना, ते आपल्या कुठल्या तरी कृतीने ती भावना बनत असते. आणि म्हणून भगवंत या गोष्टीमध्ये उद्धवाला एक सुंदर कथा सांगतात. कथा तर खूप आलेल्या, ऋषीशृंगाची कथा आहे, पुरुरवाची कथा आहे. त्याही खूप गोड कथा आहे. माणसाचं अधपतन कशा पद्धतीने होतं आणि पश्चाताप कसा होतो, आणि इथल्या सुखावरचा माणसाचा विश्वास कसा उडतो. इथल्या सुखावर खूप विश्वास आहे ना आपला, तो कसा उडतो. अतिशय सुंदर कथा आहे. पण त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा त्या ठिकाणी भगवंतांनी घेतलेली आहे. उज्जैन त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण असतो. धनलुब्ध असलेला हा ब्राह्मण, त्याची कथा अत्यंत कंजूस पण खूप श्रीमंत. कुबेराला त्याचा हेवा वाटावा. मेरू पर्वताकडे जितकं सुवर्ण नाही इतकं सुवर्ण त्याच्याकडे आहे. सगळं वैभव त्याच्याकडे आहे, परंतु तो लक्ष्मीवंत आणि तो लक्ष्मीदास आहे. अत्यंत कंजूस आणि अत्यंत कृपण आहे. कथा अशी आहे, त्याच्याकडे आलेल्या पाहुण्याला तो कधी जेवू घालत नाही, घरातल्या लोकांना जेवायला देत नाही. खूप येतात याच्या त्याच्याकडे, कुणाला पाणी सुद्धा देत नाही. स्वतः पाणी मोजूनच पितो, असा कृपण असलेला माणूस. याची कृपांता याच्या कशी विरोधामध्ये जाते, याची जी क्रिया आहे याची प्रतिक्रिया कशी असते. गावाला जर गेला ना, बायकोला सांगून जाईन दिवा विजून टाक बरं का, तेल दळू देऊ नको. अर्ध्या रस्त्यातूनच वापस येईल. तिने दिवा विजवलं की नाही कुणास ठाऊक. आल्यानंतर दरवाजावर थाप मारेल, कोण आहे, मी आहे, कशाला आले वापस, ते दिवा विजला की नाही म्हणून बघायला.
ते म्हणते देव विसला की नाही बघायला नाही तुमची खेटर किती घासले असतील. मी हुशार आहे म्हणजे खेटर हातात आहे माझ्या. दिवा कसा विझवला? फुकला म्हणे नाही, बोटाने विझवला. बोटाचं तेल काय झालं? पण मी साठवून घेतलं. बरं केलं मी. एक असाच कृपण माणूस जेव्हा दुष्काळ पडतो आणि सगळं गाव त्याला विनंती करते की बाबा रे दुष्काळ पडला, आम्हाला सगळ्यांना जगायचं, तर मदत करतो, तिकडे पैसा आहे, धान्य आहे. तो म्हणतो नाही देणार नाही मी. आणि युक्तिवाद असा करतो की दुष्काळ पडल्यानंतर तुम्ही सगळे जर मेले तर तुमचा इतिहास सांगायला कोणीतरी पाहिजे की मग मी सांगायला तुमचा इतिहास. लोक चिडतात, म्हणतात भरतात चालक दिसतो, मग त्याला लुटायचा प्रयत्न करतात. कळतं त्याला सोनं घेऊन तो जातो. एक मोठी नदी असते, नावेड्याला विचारतो मला पलीकडे जायचं किती पैसे घेशील? तो म्हणतो 5 रुपये. ठीक आहे, बसला 5 रुपयाला. सोनं बिनं सगळं सोबत असतं. नाव अर्ध्यामध्ये जाते आणि त्या नावेड्याला असं म्हणतो, बाबा रे पूर्वी लोक फाशी द्यायचे त्यावेळेस विचारायचे की नाही की तुझी अंतिम इच्छा काय मरायच्या अगोदर? म्हणे हो विचारायचं, असं ऐकलंय मी. मग तू विचारणार नाही मला आता? म्हणजे काय भानगड आहे? म्हणजे मला उडी टाकायची, समुद्रात उडी टाकायची मला. बरं ठीक आहे म्हणे, बा तुमची अंतिम इच्छा काय सांगा मला. म्हणे तुझं भाडं किती झालं? तो म्हणे 5 रुपये. 5 कसे? म्हणे आपण अर्ध्यामध्ये आलो, 2.5 रुपये झाले फक्त. बरं ठीक आहे म्हणे 2.5 रुपये. तर माझी अंतिम इच्छा म्हणे की ते 2.5 रुपये मला तू सोडून दे, मरायचंय. असा कृपण असलेला हा ब्राह्मण जेव्हा सगळं त्याच्यावर कुठला आरोप होतो आणि राजा त्याचं सगळं धन लुटतो आणि भडंग अवस्थेमध्ये तो फिरायला लागतो. जेव्हा तो फिरायला जातो, अशा काही खेडेगावामध्ये जातो, त्याची ती दारिद्र्य अवस्था बघून लोक त्याला त्रास द्यायला लागतात. आणि लोक त्रास द्यायला लागतात त्यावेळेस त्याच्यातला विवेक जागा होतो त्या ब्राह्मणाचा. आणि मग त्यांनी म्हटलेली ही ओवी आहे, म्हणून मीच आपण या आपण होत असे सुख दुःखा कारण या जना काहीसे दुःखन हा काही न काही. माझ्यातलाच विवेक शाबूत नव्हता. चूक माझीच होती आणि ही चूक माझीच मला भोवलेली आहे. या माझ्या चुकीची जी क्रिया आहे हिची प्रतिक्रिया मला आहे. लोकांकडून मला उपद्रव होतो आणि त्याच्यामध्ये एक क्षमाशीलता निर्माण होते, सहनशीलता निर्माण होते आणि खूप त्रास होत असो सुद्धा तो त्रास सहन करतो, ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण. धीरे धीरे भगवंत उद्धवाला त्या दिशेकडे नेण्याचा प्रयत्न करतात. धीरे धीरे त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे तुला सगळं सहन करावं लागणार आहे. हा वियोग तुला सहन करावा लागणार आहे. 24 गुरु सांगत असताना सगळ्या गुरूंचा तात्पर्य अर्थ तोच आहे. एका एका गुरुकडून एक एक गुण घेतलं याचं तात्पर्य तेच आहे. आणि म्हणून हे सगळं तुला सहन करावं लागणार. कृष्ण जीवनातलं माधुर्य प्राशन केलेला हा उद्धव भगवंताचं लहानपणापासूनचं जीवन यांनी बघितलं. भगवंताचा पुरुषार्थ बघितला, भगवंताचा त्याग बघितला, भगवंताचं ज्ञान बघितलं. 6ही प्रकारचं ऐश्वर्य भगवंताचं अनुभवलेला हा उद्धव इतका एकरूप झालेला आहे. कधी कधी डोळे मिटून तो भगवंताचं तो चिंतन करतो, पूर्व जीवनाचं चिंतन करतो, बालपणाचं. आणि त्याच्यामध्ये तो रमलेला असतो. अंधारामध्ये ज्याचा अवतार झाला असा हा कृष्ण, ज्याचा बंदीखान्यामध्ये जेलमध्ये अवतार झाला असा हा कृष्ण, जन्म झाल्याबरोबर ज्याने आई वडिलांच्या हातातले बेड्या तोडून टाकल्या असा हा कृष्ण, ज्याचा जन्म होता क्षणी आई वडिलांना मुक्ती देणारा हा कृष्ण बंधनातून अंधारामध्ये भरल्या यमुनेतून प्रवास केला ह्या कृष्णाने टोपल्यामध्ये. यशोदा मातेच्या घरी हा कृष्ण गेला. सगळं कृष्णाचं चरित्र आठवत असताना उद्धवाच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होता. हे तर प्रेमाचं लक्षण आहे. अखंड अश्रुधारा वाहत. डोळ्याच्या पापण्या बंद करून आपल्या अंतरपटावर तो भगवान कृष्णाचं चरित्र बघत असतो. यशोदा मातेने केलेला लाड
हे सगळं तो बघत असतो. यशोदा माता कृष्णाला उठवते तर कशा पद्धतीने उठवते. यशोदा माता कृष्णाला उठवते ना, त्या काळामध्ये उठवण्याची पद्धत कशी होती लेकरांना. आणखी अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला मिळतो रामायणाच्या काळामध्ये विश्वामित्र आणि विश्वामित्राच्या आश्रमात राम आणि लक्ष्मण आहेत आणि सकाळच्या वेळेला विश्वामित्र त्यांना अभ्यास शिकवतो आणि नेलेल्या विश्वामित्राने त्या राक्षसांचा वध करण्यासाठी सकाळच्या वेळेला तो विश्वामित्र उठवतो. तो कुठल्या पद्धतीने उठवतो यातलं लक्षात ठेवा की लेकरांना कसं उठवायचं. दिवसाची जी सुरुवात ही जर चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जाईल. विश्वामित्र कसा उठवतो. उत्तिष्ठ नर शार्दूल पूर्वा संध्या मुपागता. हे नर शार्दूल, हे नरश्रेष्ठ, हे राम उठ. आवाजात गोडवा, हलक्या आवाजामध्ये आणि सुरुवातीलाच त्याचं गुणगौरव केलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं वैशिष्ट्य सांगितलेलं. तू कोण आहेस. उत्तिष्ठ नर शार्दूल पूर्वा संध्या मुपागता. पूर्व संध्या झालेली प्रभा फाकलेली आहे. बघ ती सुंदर प्रभा कशी आहे, कशी लाल आहे ती प्रभा, कसं सौंदर्य आहे तिचं. बघ उठ उठ बेटा उठ. लेकरांना उठवत असताना कशा पद्धतीने. उत्तिष्ठ नर शार्दूल पूर्वा संध्या मुपागता. रामेती मधुरावाणी. हे राम, मधुरावाणी गोड आवाजामध्ये विश्वामित्र उठवतो. 9 लाख वर्षापूर्वी. आता तर प्रवचन आपण करतो, कीर्तन करतो, पण एक ते उठवणं सुद्धा एक प्रवचन आहे. एका माणसाच्या मनाला, अंतःकरणाला आल्हाद निर्माण होईल, प्रसन्नता वाटेल, त्यात कर्कशपणा नाही. सकाळच्या त्या वेळेचं वर्णन, प्रभेचं वर्णन किती सुंदर आहे. रामेती मधुरा वाणी विश्वामित्रोभ्य भाषत. विश्वामित्र अशा तऱ्हेची तू वाणी बोलत. अत्यंत गोड अशा प्रकारच्या आवाजामध्ये माता यशोदा कृष्णाला अशीच तर उठवते, गोड उठवते. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वर बामुंदा. गोपाळ येती तुझला पाहती, गोविंद दामोदर माधवी. उठ बेटा उठ. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वर वा मुकुंदा. गोपाळ येते तुझला पाहते. अरे ते गोपाळ आलेले तुला बोलवतायत. ते काय बोलवतात. गोविंद दामोदर माधवी. गोविंदा, दामोदरा, माधवा उठ चल. प्रकाश केला गगनी रवीने. सूर्याने प्रकाश केला. रवी शब्द 2 ठिकाणी आला वेगवेगळ्या अर्थाने. प्रकाश केला गगनी रवीने, गोपी दही त्या घुसळे रवीने. इथं रवी म्हणजे सूर्य आणि इथं रवी म्हणजे दही घुसवतो आपण ती रवी. त्या कंकणाचे मधुनाद येती. हातातले जे कंकण आहेत ना, घुसळण करत असताना गोड आवाज येतो. कसला आवाज येतो. गोविंद दामोदर माधवी. उलूखली घालून गोधुमाते. उखळीमध्ये धान्य टाकलेलं आहे आणि गोपांगणा कांडिती रम्य हस्ते. आपल्या रम्य नाजूक हाताने त्या कांडतायत, नाजूक हाताने काढतायत. ओलोखली घालून गोधुमाते, गोपांगणा कांडिती रम्य हस्ते. आपल्या रम्य हाताने त्या काढतात. गोदोधना पे सती गोपदारा. गाईचं दूध काढण्यासाठी गोपिका बसलेल्या आहेत का नाही. उठ.
गोदोधना बैसती गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. आणि पात्रामध्ये दुधाची धार वाजते. तो जो आवाज सूर जो आहे ना, तेने स्वरे मंजुळ गीत गाते गोविंद दामोदर माधवेती. कोपांतरी घालून भांड दोरा ओढी तसे सुंदर गोपदारा. विहिरीमध्ये पवरा टाकलेला आहे आणि त्या सुंदर गोपिका ते पवरा ओढताय. ओढून हसते श्रम फार येते थकतात त्या आणि काय म्हणतात गोविंद दामोदर माधवी. सगळ्या महिलांनी हे म्हणायला पाहिजे. गोड आवाजामध्ये यशोदा मैया कन्हैयाला उठवते. त्या जीवा स्मर मानसी वदमुखे आईक करणी सदा. त्याचं चरित्र गायन करणं, त्याच्यामध्ये रममान होणं, असं जर झालं तर मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. तो माणूस संतुष्ट असतो, तो माणूस रममान झालेला असतो. संतुष्ट कसा असतो? ज्ञानेश्वर महाराजांनी गोड उदाहरण दिलेलं आहे. वार्षे विना सागरू जैसा जय नित्य नर भरू तैसा निरूप चारू संतोष. ते म्हणाले पाऊसने पडला तर समुद्र भरलेला असतो, खूप पडला तर तेवढाच असतो, तो खाली रिकामाही होत नाही आणि तो सांडत सुद्धा नाहीये. असा संतुष्ट माणूस असतो. त्याच्या जीवनामध्ये विशालता आली. कशामुळे आली? विशाल परमेश्वराच्या चिंतनाने. त्याच्या क्षुद्र हृदय राहिलेलं नाही. अयम नीज परो व्यक्ती गणना लघुचैत साम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. तो पूर्ण जगाचा विचार करतो. याचं कारण आहे तो लहान नाही राहिला. म्हणून संत हे घरामध्ये मावत नाही. लक्षात ठेवा, ते भिंतीमध्ये मावत. भिंतीत कसे मावतील? तितके छोटे थोडेच. तुम्ही म्हणाल चक्रधर स्वामी आमचे, तुमची मुठ किती बारीक आहे, तुमचे कसे असतील? सकळ जीवाचं चिंतन करणारा परमेश्वर, त्याने असं म्हटलं असतं मी महानुभावा ते चिंती. ज्ञानोबाने तसं म्हटलं असतं. तुकोबाने हे जे महापुरुष आहेत आणि जे अवतारी पुरुष आहेत ते असं म्हणत नाहीत. हे विस्तारलेल्या मनाचे, पैस झालेल्या हृदयाचे, विशाल हृदयाचे. आणि त्याचं कारण ते हृदय तसं का बनलं की तो अचिंत्यानंत जो परमेश्वर जो आहे तो त्यांच्यामध्ये सामावलेला आहे, त्यांच्यामध्ये विस्तारित झाले, त्यांच्यात विस्तारित झाले. ते चिंतन उद्धव करतोय. भगवंताला यशोदा मैया कशी उठवते, त्याच्यामध्ये रममान झाला. ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिले. आपणही उठवतो ना परमेश्वर. आपण त्याला आंघोळ घालताना म्हणतो ना, किती सुंदर चाली असतात. संगीतकारांनी दिलेल्या गोड त्या रागाला अनुसरून रसनिष्पत्ती होते त्या चालीतून. इतक्या सुंदर चाली असतात. उठी उठी बाय योगेश्वरा, उठी उठी आंघोळ घालताना म्हणतो की नाही आपण म्हणतो. मानव पंथ हे लोक म्हणतात देवाला स्नान घालताना.
आता हो स्वामी सुखे निद्रा करावी अवधूता. पण अशा आवेशामध्ये म्हणतात, दम दिल्यासारखं म्हणतात, आता हो स्वामी सुखे निद्रा करावी अवधूता. देव म्हणतो मी पाकिस्तानमध्ये जाऊन झोपल पण इथं झोपणार नाही. बाळाला उठवत असताना बाळाशी बोलत असताना कन्हैया कृष्णाला अशा स्वरूपामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या गोड लीळांचं चिंतन उद्धव करतोय. गाई रखनाचा वनी खेळती बाल ते बल्लवाचे, तुरे खोबिती मस्तकी पल्लवाचे, फुलांच्या गळा घालून दिव्यहार, स्वनाथा सवेती करीती विहार. हे सगळं दृश्य डोळ्यासमोर दिसतं. त्याच्यामध्ये तो रममाण झाला. मनाला दिलासा देण्यासाठी, आपलं विरहाचं दुःख कमी करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. त्या उद्धवाचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि इथं रममान झाला, तुम्ही रममान व्हाल या ठिकाणी, तुम्ही एकरूप होऊन झाले या ठिकाणी. आणि एकरूप झाल्यानंतर जो एक आनंद आहे ना, अप्रतिम अपूर्व अशा प्रकारचा आनंद तुमच्या हृदयामध्ये निर्माण होईल. अपूर्व आनंद निर्माण होईल. आणि मी ह्या क्रियेची प्रतिक्रिया तुम्हाला मिळत राहील. तर ती प्रतिक्रिया चांगली असेल. तुम्ही जे चिंतन करताना ते कितीतरी पटीने तुम्हाला वापस मिळत असतं. ही प्रतिक्रिया चांगली असेल. म्हणून सुरुवात तुमची सकाळी स्मरणानं जर झाली, चिंतनानं झाली तर खूप खूप चांगली गोष्ट आहे. झोपेतून उठल्याबरोबर स्मरण वगैरे केलं, चिंतन केलं तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, एक वेगळी देवी प्राप्त होत असते. एका घरी मी मुक्कामी गेलो, सकाळच्या वेळेला उठलो. आईला नेमकं खेड्यावरून आणलेलं होतं. आई मुक्कामी होती. सकाळी उठली म्हातारी, तिने हातामध्ये झाडू घेतलं, झाडायला लागली. तिचा मुलगा उठला, शिकलेली सुंबाई बी उठली. मुलगा म्हणतो, आई तू झाडतेस, अगं किती कष्ट केलीस तू माझ्यासाठी, खूप कष्ट केले, किती सोसलंस ग तू, खूप सोसलं. नको नको काम करू नका, बस तुम्ही झाडतो. ती म्हणते, तू साहेब झालास रे, मोठा साहेब आहे, तू कशाला झाडतो, मीच झाडते. राहू दे, मला काय होत नाही, मला सवय आहे. दोघांचा जोरात बोलणं सुरू झालं, माझ्याकडे झाडू दे. ती म्हणते, माझ्याकडे झाडू दे. सुनबे आत्ताच तो उठला होता. तोंडामध्ये ब्रश टाकला होता, त्याला पेस्ट लावलेलं होतं. डोळे उघडझाप करत होते. गॅलरीमध्ये आल्या, कसला आवाज